सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्तपर्योदपनं ये तं बुद्धानुशासनम्। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावासातील महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारामध्ये नंदनवन कॉलनी परिसरातील उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती सद्भावना मंगल मैत्रीची भावना व्यक्त करून आजच्या धम्मदेशनेला प्रारंभ करीत आहे। तेव्हा आपण शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे आपल्या हित सुखाकरिता या बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे। आपण कालपासून 10 पारमितांच्या संदर्भामध्ये धम्मचर्चा करीत आहोत, ज्या की बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञांमध्ये एक प्रतिज्ञा दिली आहे की मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 10 पारमिता पाळीन। तर काल आपण दान पारमितेच्या संदर्भात धम्मचर्चा केली आहे। आज आपण सील पारमितेच्या संदर्भात चर्चा करणार आहोत। सील हा शब्द आपल्यापैकी बहुतेक लोकांनी, सर्वच लोकांनी असंख्य वेळा श्रवण केला असेल। विहारात गेल्यानंतर किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये पोहोचल्यानंतर तिथे जर भिक्खू उपस्थित असतील तर तुम्ही त्यांना याचना करता, विनंती करता, जशी आता याचना केली आपण, म्हणते आमच्यावर अनुकंपा करा, आमच्यावर अनुग्रह करा, आम्ही आपणास दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा विनंती करीत आहोत, आम्हाला सील प्रदान करावे, त्रिसरण आणि त्यासह पंचशील। तेव्हा भगवान बुद्ध बुद्धत्व प्राप्तीसाठी सहाय्यक बनणारी सील पारमिता प्रत्येकासाठी कशी उपयुक्त आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी कशी महत्त्वपूर्ण आहे, या संदर्भातील विवेचन अनेकदा देत असतात। सील कथा, दान कथा सांगूनच भगवान बुद्ध आपल्या उपदेशाला सुरुवात करीत असत। त्यामुळे सील म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय, त्याचे का पालन केले पाहिजे, कोणते लाभ होतात सील पालनाने, या संदर्भातील माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे। बऱ्याचदा असं होते की भंतेजी सील देतात, मग आपल्याला हात जोडावे लागतात आणि भंतेजींना फॉलो करावं लागते, भंतेजी म्हणतात त्यानुसार आपल्याला म्हणावं लागते, असं अनेक लोकांना वाटते कधी कधी, ज्यांना त्याबद्दलचं माहिती नाही आहे, ज्ञान नाही आहे। परंतु सीलाला सदाचार पण म्हटलेला आहे, सीलाला नैतिकता पण म्हटलेला आहे।
बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी विस्ताराने लिहिलं आहे शील आणि सदाचाराच्या संदर्भामध्ये। भगवंताने पाटलीगाम सुत्तामध्ये शील पालनाचे 5 लाभ सांगितलेले आहेत। जे त्रिसरण आपण ग्रहण करत असतो, पंचशील ग्रहण करत असतो, त्याचे 5 लाभ सांगितलेले आहेत। तसं तर पंचशील एक आपण दररोज म्हणतो। उद्या उपोषथ दिन आहे, तर उपोषथाच्या दिवशी आपण आर्य उपोषथाला सुद्धा ग्रहण करून तसा संकल्प करून पालन करण्याचा प्रयत्न करत असतो। तर तुम्हाला पंचशिलाच्या संदर्भात माहिती आहे, अष्टशिलाच्या संदर्भात माहिती आहे। तेव्हा कोणते लाभ होतात शील पालनामुळे 5 हे आपण पाहूया। खरं तर भगवान बुद्ध म्हणाले, पाटलीगाम सुत्तामध्ये गृहस्थांना उपदेश करत होते भगवान बुद्ध। तेव्हा भगवान म्हणतात, जो कोणी व्यक्ती शील सदाचाराचं पालन करेल त्याच्या जीवनामध्ये जे 5 लाभ त्याला प्राप्त होतील, त्यातील पहिला लाभ जो आहे तर सदाचारी व्यक्तीला, शीलवान व्यक्तीला त्याची जी धनसंपत्ती आहे त्याचं नुकसान होत नाही, त्याच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते। हा एक लाभ भगवंताने सांगितला। तर आपण याचं जर विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला तर आजही आपल्याला सहज गतीने समजू शकते की जर आपल्याकडे शील नसेल, नैतिकता नसेल आणि धन दौलत सगळं काही असेल, तर जर आपल्यात शील नसेल, सदाचार, नैतिकता नसेल, तर ते धन आपण कोणत्या मार्गाने नष्ट करू हे काही सांगता येत नाही। आजही शीलवान नसलेले लोक मार्गभ्रष्ट झाल्यामुळे व्यसनाच्या नादी लागून म्हणा किंवा नको त्या गोष्टींच्या नादी लागून म्हणा उद्ध्वस्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात। शील हा पाया आहे, शील हा बेस आहे, शील हाच जीवनाचा आधार आहे। सुखी जीवन बनविण्यासाठी जर काय महत्त्वपूर्ण असेल तर शीलच महत्त्वपूर्ण आहे, असं भगवंतांनी उपदेश केलेला आहे। म्हणून पहिला लाभ सांगताना भगवान म्हणाले की शील पालन, सदाचाराचं पालन करणाऱ्या व्यक्तीच्या धनामध्ये, संपत्तीमध्ये वाढ होते, अर्थात त्याच्या संपत्तीचं नुकसान होत नाही, हानी होत नाही। नाहीतर पैसे जर कमवले आणि दारूचं व्यसन जर जडलं असेल तर मग पैसा सगळा दारूमध्ये जातो, कधी नशेली पदार्थांचं सेवन केल्या जाते त्याच्यामध्ये पैसा जातो, जुगारामध्ये पैसा जातो, नको नको त्या व्यसनांमध्ये लोकांचा पैसा जातो। तुम्ही स्लम एरियामध्ये जर कधी पाहिलं, आता सगळ्या एरियामध्ये जाणं होते, आपण चांगल्या एरियामध्ये राहता, इथे सगळ्या सुविधा तुम्हाला उपलब्ध आहे, पण स्लम एरियात जे आहे झोपडपट्टी वगैरे जर तुम्ही कधी पाहिली, मग ती कुठल्याही शहरातली झोपडपट्टी असो किंवा गावातली गरीब लोक जर तुम्ही पाहिली तर तेही राबतात, कष्ट करतात, पैसा कमावतात, पण सायंकाळी आल्यानंतर मात्र त्यांची पावलं डायरेक्ट घराकडे वळत नाही। गावामध्ये माझाही जन्म झालाय, गावचं वातावरण चांगल्या प्रकारे माहिती आहे। लोक सरळ सरळ कामावरून मालकाकडून जर पैसे प्राप्त झाले किंवा त्यांच्याकडे स्वतःकडे खिशामध्ये पैसे असतील तर ते दारूच्या गुत्त्यावरती जातात, एखाद्या दुकानावरती जातात, तिथे दारू वगैरे जे काही त्यांना व्यसन जडलाय ते घेतात, ते प्राशन करतात, मग त्यानंतर तंबाखू खातील, त्यानंतर बीडी सिगारेट पितील आणि नंतर घरी येतील। ही दैनंदिनी आहे या जगातल्या असंख्य लोकांची। आणि मग तशा प्रकारे जर ते दारू पिऊन घरी येतात तर त्यांचे जर मुलं असतील तर त्याच्यावरती किती विपरीत परिणाम होत असेल। आता तुम्ही गृहस्थ आहात, यदा कदाचित तुमच्यापैकी कुणाला अनुभव असेल, भगवान बुद्धांनी का म्हणून पहिला लाभ सांगितला असेल माहिती आहे शील पालनाचा, का म्हणून संपत्तीचा नाश होत नाही शील पालन करणाऱ्या लोकांचा, तर हे त्यापैकी एक आहे। सिगालोवाद सुत्तामध्ये भगवंताने शृगालाला समजून सांगताना हा उपदेश केलेला आहे एका अर्थाने, की संपत्तीचा नाश होत नाही तर संपत्तीमध्ये वाढ होते। दारू पिणारी लोक म्हणजे भौतिकच नुकसान होते असं नाही आहे, तर परिवाराचं देखील नुकसान होते। एखादा दारू पिणारा वडील म्हणून कोणी असेल, त्याच्या घरामध्ये जवान मुलगी असेल, जवान मुलगा असेल, तर त्याच्यावर किती परिणाम होत असेल। आम्ही मागे एकदा आपल्या चॅनलवरती प्रवचन दिलं आहे की त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य संतती कमवता आली पाहिजे। ते सांगताना मी सांगितलं की जर एखादे वडील दारू पिणारे असतील
व्यसनधारी असतील तर 99% चान्सेस असतात की त्यांची मुलं तशाच प्रकारची निघतील. मोठी होईपर्यंत हळूहळू लपून छपून मग ते दारू पितील, तंबाखू खातील, मावा खातील, बीडी सिगारेट ओढतील. पण जेव्हा वडील म्हातारपणाकडे झुकतात तेव्हा बिनधास्त पैकी वडिलांच्या समोर ते दारू घेतात, व्यसन करतात, बीडी सिगारेट तंबाखू मावा वगैरे खातात. हे का घडतं असं? तर आई किंवा वडील सिलवान नसतील तर मुलांवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो, दुष्परिणाम होतो. म्हणून तर भगवंताने सांगितलं की जे कोणी सील सदाचाराचं पालन करतील त्यांना पहिला लाभ होईल, त्यांची संपत्ती वाढेल किंवा त्यांच्या संपत्तीचं नुकसान होणार नाही. दुसरा लाभ सांगत असताना भगवान बुद्ध म्हणतात सीलवान व्यक्ती जिथे कुठे जातो त्याची कीर्ती पसरलेली असते सर्वत्र. आता बघा तुम्ही बौद्ध साहित्याचा आधार जर आपण यासाठी घेतला तर भगवंताच्या काळामध्ये आपल्याला ज्यांचं वर्णन माहिती आहे तेवढेच लोक होते काय? पुस्तकांच्या प्रवचनांच्या माध्यमातून ज्यांच्याबद्दल आपण ऐकतो बोलतो तेवढेच लोक असतील का? एकटीच विशाखा होती का भगवंताच्या काळामध्ये? एकटाच अनाथ पिंडक असेल का भगवंताच्या काळामध्ये? नाही ना. असंख्य लोक असतील ना. त्या काळामध्ये श्रावस्थित राहत होते भगवान बुद्ध. किती गजबजलेली ती नगरी होती. त्या नगरात शहरात राहत असताना भगवान बुद्ध असंख्य लोक असतील, पण प्रत्येकाच्याच बाबतीमध्ये बौद्ध साहित्यात वर्णन आलेलं आहे का? जे विहारात येत होते, जे खरोखर सिलवान होते, जे खरोखर दानी होते, जे खरोखर ध्यानी होते, जे बुद्धाच्या वाणीवर श्रद्धा ठेवणारे होते, बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी ज्यांनी सहाय्यक ठरला, योगदान दिलं, त्यांची वर्णी लागली आहे बौद्ध साहित्यामध्ये. बाकी जे लोक येत नव्हते किंवा जे सिलवान नव्हते त्यांची वर्णी लागलेली नाही आहे. तर भगवान बुद्ध म्हणाले जे सिलवान असतात, सदाचारी असतात, त्यांची कीर्ती सर्वत्र पसरते. बाबासाहेब सिलवान होते, नाही का? केवळ ज्ञानीच नव्हते, केवळ डिग्र्याच नव्हत्या बाबासाहेबांकडे, तर डिग्र्यांसह बाबासाहेबांकडे सील होतं. सील खूप महत्वाचा आहे. सील आपल्यामध्ये असेल, सदाचार आपल्यामध्ये असेल तरच आपण इतरांचा विचार करू शकतो. सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतील आणि सील आपल्याकडे नसेल तर आपण इतरांचा कधीच विचार करू शकत नाही. म्हणजे माझं असं मत आहे, आपण सिलवान असेल, सदाचारी असेल तर इतरांचा विचार करू शकतो, इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊ शकतो. आपण सिलवान असेल तर आपल्या वाट्याला चांगले दिवस तर येऊ शकतात, आपली कीर्ती सर्वत्र पसरते. जशी बाबासाहेबांची कीर्ती सर्वत्र त्याही काळामध्ये पसरली होती, आजही सर्वत्र पसरलेली आहे. भगवान बुद्ध तेव्हा होते 2,500 वर्षांपूर्वी, परंतु त्यांची कीर्ती आजही सर्वत्र पसरलेली आहे. भारतात जरी जन्म झाला तरी जगभरात भगवंताची कीर्ती पसरलेली आहे, नाही का? म्हणून सिलवान व्यक्ती जो असतो त्याच्या चारित्र्याबद्दल, त्याच्या शीलाबद्दल, त्याच्या नैतिकतेबद्दल सगळीकडे त्याची कीर्ती पसरलेली असते. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की सिलवान बनलं पाहिजे. सिलवान व्यक्तीची कीर्ती सर्वत्र पसरते. तिसरी गोष्ट सांगताना सांगितलेलं आहे की सिलवान व्यक्ती, सदाचारी व्यक्ती जिथे कुठे जाईल, एखाद्या सभेत जाईल, कार्यक्रमामध्ये जाईल, पाहुण्यांच्या घरी जाईल, तर तिथे तो वर मान करून निर्भयपणे वागू शकतो, वावरू शकतो, बोलू शकतो. तर बाबासाहेबांकडे चारित्र्य होतं, बाबासाहेबांकडे नीतिमत्ता होती, बाबासाहेबांकडे सील होतं. केवळ धनवानच नव्हते, पैसेवालेच नव्हते, केवळ ज्ञानच नव्हतं, तर सील होतं. आणि सील असल्या कारणाने, सदाचारी असल्या कारणाने बिनधास्तपणे बाबासाहेब कुणालाही बोलायचे. म्हणजे उदाहरणासाठी म्हणून आपण सांगतोय की जर सिलवान सदाचारी आपण असेल तर वर डोकं करून, वर मुंडी करून आपण वावरू शकतो समाजामध्ये आणि सर्वत्र वावरू शकतो. हा तिसरा लाभ सांगितला भगवंताने सील पालनाचा. चौथा लाभ सांगताना भगवान बुद्ध म्हणाले जो कोणी व्यक्ती सिलवान आहे, सदाचारी आहे, त्यांना मरण प्रसन्न चित्ताने, सजगपणे, होशमध्ये राहून त्यांना मृत्यू येत असतो. आता तुम्ही जर उदाहरण पाहाल तर तुम्हाला कधी अनुभवला असेल तर बघा, होशमध्ये राहून. कारण असंख्य लोक, 99% लोक हातपाय खोरून, डोळे फाडून मरत असतात. हे वस्तुस्थिती आहे. आपण जिंदगीभर जरी किती आपल्या हाताने ॲटिट्यूड करत राहिलो, डोळ्यांनी ॲटिट्यूड करत राहिलो, अहंकार दाखवत राहिलो, गाजवत राहिलो, तरी मरताना मात्र कोणी पण असेल, जर आपल्यामध्ये सील नसेल, सदाचार नसेल, नैतिकता नसेल, तर मरताना मात्र हाल होतात.
हे तुम्ही पण पाहिलं असेल. मरताना हाल होतात. जिंदगीभर आपण गाजवण्याचा प्रयत्न केला असेल, जिंदगीभर आपण याला त्याला काय काय दाखवण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु जर आपल्याकडे सील नसेल, सदाचार चारित्र्य नसेल, तर भगवान म्हणतात की सीलवान व्यक्ती जो असतो तो मरतानाही प्रसन्न चित्ताने मरतो. जे अर्हत भिक्खू असतात किंवा जे सिलवान भिक्खू असतात किंवा कोणी गृहस्थ जरी असेल, ते सिलवान जर असतील तर प्रसन्न चित्ताने मनाला स्वीकारत असतात, प्रसन्न चित्ताने. परंतु अशा सिलवान लोकांची संख्या नगण्य असते आणि 99% लोक मात्र डोळे विस्फारून मरणारे, हातपाय खोरून मरणारे, तोंडामधून लाळ फेस बाहेर पडून मरणारे, डोळ्यामधून अश्रू बाहेर पडून येऊन मरणारे किंवा वेगवेगळ्या प्रकारचा विचित्र अवस्था मरतानाची आपण पाहिली असेल, तर तशा प्रकारे असिलवान व्यक्तींना मरण येते. पण सिलवान लोक प्रसन्न चित्ताने मरतात, असं पाटली ग्राम सुक्तामध्ये भगवंताने सांगितलं. चौथा लाभ. आणि पाचवा आणि शेवटचा लाभ सांगताना भगवान बुद्ध पाटलीगामीय लोकांना सांगतात की हे गृहस्थांनो, सिलवान व्यक्तीला, चारित्र्यवान व्यक्तीला, सदाचारी व्यक्तीला होणारा पाचवा लाभ तो आहे की जो कोणी सिलवान व्यक्ती मृत्युमुखी पडतो, ज्याला मरण येते, तो मृत्यूनंतर सुगतीला प्राप्त करतो, त्याला सुगती प्राप्त होते. भगवान बुद्ध म्हणाले. हे भगवंताचं वचन आहे. तर हे 5 लाभ आहेत बघा सील पालनाचे. आणि म्हणून आपण सदैव सील पालनामध्ये रत राहिलो पाहिजे. आज जी अराजकता आपल्याला माजलेली दिसते आहे सर्वत्र, त्याला कारण जर काय असेल तर लोकांचं शीलवान असणं, चारित्र्यवान असणं, सदाचारी असणं प्रमाण कमी झालेलं आहे. बघा तुम्ही, सर्वत्र परिस्थिती अशीच आहे, अराजकता माजली आहे, सर्वत्र अराजकता माजली आहे. त्याला कारण जर काय असेल तर बुद्धाच्या वाणीमध्ये जे सील सांगितलं आहे, सदाचार सांगितला आहे, त्या सदाचाराचं महत्त्व कमी होत आहे. अराजकतेचं महत्त्व वाढलेलं आहे, दुराचाराचं महत्त्व वाढलेलं आहे, अहंकाराचं महत्त्व वाढलेलं आहे, ईर्षेचं महत्त्व वाढलेलं आहे, जलसीचं महत्त्व वाढलेलं आहे, सद्गुणांचं महत्त्व कमी झालेलं आहे, नाही का. आणि म्हणून अराजकता माजलेली आहे सर्वत्र. आणि त्यामुळे आपण बाबासाहेबांनी आपल्याला जो बुद्धाचा धम्म दिला, तर बाबासाहेबांनी तर अनंत उपकार केलेले आहेत. त्यामुळे आपल्या जीवनाला आपण सीलवान बनण्याकडे घेऊन गेलं पाहिजे. कारण सीलच आपल्याला सन्मान प्राप्त करून देऊ शकतो, सीलच आपल्याला सुख प्राप्त करून देऊ शकतो, सीलच आपल्या चेहऱ्यावरती प्रसन्नतेचे भाव आणू शकतो. बघा तुम्ही, जो कोणी दुराचारी व्यक्ती आहे तो डोळ्यात डोळे घालून असं पाहू शकत नाही आपल्याकडे. कोणी असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, तरुण असेल, तरुणी असेल, जो कोणी दुराचारी आहे तो लपून छपून राहतो. बघा, जो कोणी दुराचारी आहे तो लोकांमध्ये येऊ शकत नाही. जो कोणी दुराचारी आहे तो बाप असेल, आई असेल किंवा अजून कोणी असेल समाजातला व्यक्ती, तो आपल्या पोरांना देखील अधिकारवाणीने काही समजून सांगू शकत नाही संस्काराच्या संदर्भात. कारण त्यांच्यामध्ये जर सील नसेल, सदाचार नसेल, तर आपल्या लेकरांना, नातेवाईकांना कोणाला काय सांगतो की सील कसं माणसाला, म्हणजे सील जर आपल्यात नसेल तर माणसं कशी भ्रष्ट बनतात आणि कशी त्यांची किंमत कमी होते, इज्जत कशी चव्हाट्यावर येते आणि कमी होते, त्या लोकांना कशी लोक नाव ठेवतात किंवा गलिच्छ गात्र त्यांना शिव्या देत असतात. आणि म्हणून बघा तुम्हाला मी सांगतो की सीलवान असणे हे अत्यंत चांगलं आहे. कारण सीलवान आपण असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे लाभ होत असतात. त्यामुळे भगवान बुद्धांनी आपल्याला हे पंचशील दिलं बघा. म्हणून सीलाला महत्त्व दिलं. बाबासाहेब म्हणाले तिकडे जे ईश्वराला, नशिबाला महत्त्व आहे, तर बुद्ध धम्मामध्ये ते नीतिमत्तेला, सीलाला महत्त्व सांगितलं आहे, पुण्यकर्माला महत्त्व सांगितलेलं आहे. त्यामुळे पंचशीलेमध्ये जे 5 सील सांगितलं आहे बघा, कारण नकारात्मक आहे. पंचशील जर तुम्ही पाहिलं तर ते नकारात्मक आहे, बरोबर आहे. बघा तुम्ही, मी प्राणी हिंसा करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो, नकारात्मक आहे. मी प्राणी हिंसा करणार नाही असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. मी चोरी कर्म करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो, शपथ ग्रहण करतो, म्हणजे मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही आणि दारू, गांजा, बिडी, तंबाखूचं सेवन करणार नाही. भगवंताने हे जे सांगितलं आहे याला सील म्हटलेलं आहे. हे नियम आहेत, सील आहे. संकल्पपूर्वक या नियमाचं, सीलाचं पालन करावं लागते. जो कोणी संकल्पपूर्वक या सीलांचं पालन करेल त्यांना मी आता सांगितलेले 5 लाभ होऊ शकतात. तर मग हिंसा करायची नाही आहे
असं सील आहे, तर काय करायचं आहे, तर भगवंताने सांगितलंय हिंसा न करणे, तर सर्वांच्या प्रती मंगल मैत्री करणे म्हणजे सीलाचं पालन करणे आहे. केवळ हिंसा करायची नाही आणि मनाने कुणाला तरी किंवा या तोंडाने कुणाला तरी सांगायचं हे बघ मी पंचशील ग्रहण केलाय आणि तू जरा त्याला सांग ते कापायला वगैरे. भगवान बुद्ध म्हणाले त्याच्यामध्ये सुद्धा सील आपलं तुटल्या जाते आणि त्यामुळे सीलाचं जे द्विअर्थाने सांगितलंय म्हणतोय मी, तर हिंसा करू नये असं पण सांगितलंय, तर काय करावं हे सांगताना भगवंताने सांगितलं की मंगल मैत्री केली पाहिजे. सर्व प्राणी मात्र समान आहेत असे मी मानतो, असं सुद्धा 22 प्रतिज्ञेमध्ये एक प्रतिज्ञा आहे बघ. सर्व प्राणी मात्र समान आहेत असं आपण मानलं पाहिजे. कारण भगवान बुद्ध म्हणाले की हा जो जीव आहे, तर हा जो जीव आहे, जर आपण उदाहरण पाहिलं तर समजा आपण गृहस्थी आहात. बघा तुम्ही सील पालन किती महत्वाचं आहे. जर कोणी आपल्याला मारलं, आपलं रक्त काढलं, तर आपल्याला आवडेल का? नाही आवडणार. आणि ज्याने कोणी आपलं रक्त काढलाय त्याच्या प्रती आपल्यामध्ये प्रेम उत्पन्न होईल की क्रोध उत्पन्न होईल? क्रोध उत्पन्न होईल, नाही का? शिवीगाळ करू, मारामारी करू किंवा त्यांचं रक्त काढू अशी भावना उत्पन्न होईल. तर भगवान बुद्ध म्हणाले की सील पालन करत असताना ज्या अर्थी आपली हिंसा कोणी केलेला आपल्याला आवडणार नाही, आपलं रक्त काढलेलं कोणाला आपल्याला आवडणार नाही, त्या अर्थी आपण सुद्धा दुसऱ्याचं रक्त काढू नये. त्याला सील पालनातला पहिला प्रकार सांगितला भगवंताने, पानाती पाता वेरमणी. जर आपलं रक्त काढू नये असं वाटतंय तर दुसऱ्यांना सुद्धा कसं वाटेल की आपलं कोणी रक्त काढावं म्हणून? तर ही गोष्ट ध्यानात ठेवून आपल्या समान इतरांना समजावं असं भगवान बुद्ध म्हणतात. दुसरं जे कर्म आहे, चोरी कर्म करण्यापासून अलिप्त राहतो. जर यदा कदाचित आपलं कोणी काही चोरी केली, आनंद होईल का आपल्याला? क्रोध निर्माण होईल. ज्याने कोणी चोरी केली, आपलं जे काही वस्तू घेतली आहे त्याच्याबद्दल शिव्या शाप आपल्या मनामध्ये येतील. तर भगवान म्हणतात की ज्या अर्थी आपल्याकडून कोणी काही चोरून घेतलाय आपली वस्तू वगैरे, तर आपल्या मनात जसा दुःखाचा भाव उत्पन्न होईल तसाच भाव आपण जेव्हा दुसऱ्याची कोणाची काही चोरी करू तेव्हा त्यांच्या मनात तोच भाव उत्पन्न होईल. म्हणून भगवंताने सांगितलंय की चोरी करू नये. मग चोरी करू नये तर काय करावं? तर भगवंताने सांगितलंय दान पुण्य करत राहा. जे काल तुम्हाला दान पारमितेच्या संदर्भामध्ये आपण माहिती दिलेली आहे. म्हणजे चोरी करू नये एवढंच म्हणजे सील पालन नाही आहे, तर भगवान बुद्ध म्हणाले की दान पुण्य करत राहावं, हे सील पालन आहे. तिसरा जे सील सांगितलं पंचशिलेमध्ये, कामेसु मिथ्याचारा वेरमणी, म्हणजे काम वासनेपासून, काम मिथ्याचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. आता भगवान बुद्धांनी गृहस्थ लोकांच्यासाठी हे पंचशील सांगितलंय, बरोबर आहे. पण उद्या जे उपोषित होईल त्या दिवशी तुम्ही कोणतं सील ग्रहण करता? त्या ठिकाणी अब्रह्मचर्या वेरमणी. उद्या कामेसु मिथ्याचारा कट होते, कॅन्सल होते उपोषिताच्या दिवशी, आणि अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदं समादियामि. म्हणजे दैनंदिन जीवन जगत असताना गृहस्थांना भगवान बुद्ध म्हणाले की तुम्ही परस्त्री किंवा परपुरुष गमन करू नये. तुम्ही गृहस्थ आहात, विवाहित आहात, तर आपल्या पत्नी बरोबर एकनिष्ठ राहिलं पाहिजे, विश्वासाने राहिलं पाहिजे. आणि ज्या पत्नी आहेत त्यांनी सुद्धा आपल्या पती बरोबर एकनिष्ठ आणि विश्वासाने राहिलं पाहिजे. तर घराचा तालमेल, ज्याला बॅलन्स म्हणतो, आपण ते राखून ठेवू शकतो. जर कधी पत्नी किंवा पती कुणीही सीलभ्रष्ट झालं तर घराचं बॅलन्स हुकते. त्याचा परिणाम संपूर्ण घरादारावरती होतो, मुलाबाळांवरती होतो, नातेवाईकांवरती होतो. आणि त्यामुळे भगवंत म्हणाले की कामेसु मिथ्याचारा वेरमणी, म्हणजे परस्त्री किंवा परपुरुष गमन करू नये. त्यामुळे बौद्ध शासनामध्ये, बुद्ध शासनामध्ये भगवान बुद्ध म्हणतात आपल्या वयाचे जे कोणी असतील त्याला भावा बहिणी समान समजलं पाहिजे. आपल्यापेक्षा वयाने मोठे कोण जे असतील त्यांना आई वडिलांप्रमाणे समजलं पाहिजे. आपल्यापेक्षा वयाने कोणी लहान असतील तर त्यांना आपण आपल्या मुलांसमान समजलं पाहिजे. लक्षामध्ये. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं अष्टशिलेमध्ये जे अब्रह्मचर्या वेरमणी आहे, तर भगवंताने सांगितलं आहे की दर 8 दिवसाला
पौर्णिमेच्या दिवशी, अष्टम्यांच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी जे उपोषथाचा दिवस आपण मानतो त्या दिवशी विवाहित जरी असेल तर पती पत्नीने बहीण भावासारखा व्यवहार ठेवला पाहिजे, म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन त्या दिवशी केलं पाहिजे असा भगवंताचा उपदेश आहे। एरवी मात्र कामे सुमिच्छाचारा वेरमणी सांगितलाय आणि उपोषथाच्या दिवशी अब्रह्मचर्या वेरमणी अशा प्रकारचं सील भगवंताने दिलेलं आहे। त्यामुळे याही सीलाचं पालन करणं गृहस्थांसाठी आणि भिक्खूंसाठी देखील अत्यंत आवश्यक आहे। चौथ्या सीलामध्ये आपल्याला माहिती आहे का मुसावादा वेरमणी भगवान बुद्ध म्हणाले। मुसावादा म्हणजे काय तर त्याच्यामध्ये ॲडिशनल 4 सील टाकले भगवंताने। मुसावादामध्ये खोटं बोलू नये, चहाडी चुगली करू नये, शिवीगाळीची भाषा वापरू नये आणि कठोर भाषा वापरू नये। 4 प्रकारचं सील ॲडिशनल टाकलाय मुसावादामध्ये। म्हणजे फक्त खोटं बोलणे न बोलणे एवढंच नाही तर चहाडी चुगली पण आपण केली नाही पाहिजे। चहाडी चुगलीमुळे अनेकांचे संसार जळतात बघा, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात। ही शब्दांची जी धार आहे याला तलवारीचं कंपेअर केलाय, तलवारी समान, शस्त्रा समान याला कंपेअर केलाय, तुलना केली आहे। या शब्दांमधून, या तोंडामधून जे शब्द निघतील ते जर करुणेचे असतील, ते जर प्रेमाचे असतील तर माणसं जोडू शकते हे तोंड। आणि इथे जर तलवारीसारख्या धारेवाले शब्द असतील, इतरांच्या उणिवा काढणारे, इतरांना नाव ठेवणारे, इतरांना शिवीगाळ करणारे, कठोर वाणीने बोलणारे, असत्य बोलणारे, तर अनेक लोक संपर्कात येणारे उद्ध्वस्त होतात बघा। लबाड बोलणारे लोक जे असतात, खोटं बोलणारे जे लोक असतात ते आपल्यासह अनेक लोकांचं नुकसान करत असतात। म्हणून तर भगवंताने संपूर्ण तत्वज्ञानामध्ये या पंचशिलेला महत्त्व दिले बघा। म्हणून मुसावादा वेरमणी भगवान बुद्ध म्हणाले की खोटं आपल्याकडून बोलल्या गेलं नाही पाहिजे। तर खोटं बोलू नये तर काय करावं तर भगवान बुद्ध म्हणाले सत्य बोललं पाहिजे। चहाडी चुगली करू नये तर काय करावं तर भगवान बुद्ध म्हणाले चांगल्या सद्गुणांची वाहवा केली पाहिजे, सद्गुणांचा गुणगौरव केला पाहिजे। चांगले सद्गुण कुणामध्ये असतील तर त्यांचा गुणगौरव केला पाहिजे। निंदा नालस्ती किंवा चहाडी चुगली केली नाही पाहिजे। शिवीगाळीची भाषा वापरली नाही पाहिजे भगवान बुद्ध म्हणाले। कारण शिवीगाळ देत असताना केवळ तोंडानेच बोलतो असं नाही, आपण बोलण्याच्या अगोदर मनामध्ये तसा भाव उत्पन्न व्हावा लागतो। भाव मनात उत्पन्न झाल्याशिवाय आपण बोलत नाही आणि या 3.5 हाताच्या शरीराने काही करतही नाही। मनात भाव उत्पन्न व्हावे लागतात तेव्हाच आपण रागावतो। मनात भाव उत्पन्न झाल्याशिवाय आपण कोणतं कर्म करत नाही। बघा तुम्ही कोणावर जर चिडायचं आहे किंवा कोणाला मारायचं आहे तर केवळ हातच काम करत नाहीत आपले, अगोदर मनामध्ये तसा क्रोध निर्माण झाल्याशिवाय आपण कोणतंच कर्म करत नाही। म्हणून भगवंताने सांगितलं की खोटं बोलू नये तर खरं बोलावं, चुगली करू नये तर लोकांच्या सद्गुणांचं कौतुक करावं, शिवीगाळीची भाषा वापरू नये तर प्रेमाची भाषा वापरावी, विनम्रतेची भाषा वापरावी आणि कठोर बोलू नये तर मृदू बोललं पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध। भगवंताने त्या काळामध्ये कृषी भारद्वाज कठोर बोलत होता भगवंताला। कृषी भारद्वाज सुद्धा बौद्ध साहित्यामध्ये तो कठोर बोलत होता। तू तरुण आहेस, तू देखणा आहेस, तुझे हातपाय चांगले आहेस आणि तू आयत खाऊ आहेस वगैरे वगैरे। भगवंतानं शांतपणे त्याचं ऐकून घेतलं, त्याला टोकलं नाही, त्याला रोकलं नाही आणि त्याचं बोलणं झाल्यानंतर भगवान बुद्ध त्याला मृदुवाणीने सांगतात की हे कृषी भारद्वाजा, मी पण शेतकरी आहे। आता ते सुद्धा आहे मोठं उदाहरणासाठी म्हणून हे मी हा संदर्भ देतोय तुम्हाला की भगवंताची वाणी अतिशय मृदू होती, कठोर वाणी नव्हती भगवंताची। आणि म्हणून तर भगवंताने आपल्याला हे 4थं सील दिलं आहे। त्यानंतर 5वं सील दिलं आहे सुरा मेरय मज्जपमादठाना वेरमणे, म्हणजे नसेली पदार्थांपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करणे। आता मी त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की नसेली पदार्थ हे अत्यंत घातक आहे। आपल्या देशामध्ये आज त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। नसेली पदार्थ सेवन करणाऱ्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि म्हणून सगळीकडे अत्याचार, अन्याय ह्याचंही प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे हे पंचशील आहे। उद्या जे उपोषण तुम्ही घेणार आहात ते उपोषण आहे। आपल्यामध्ये सील असेल तर आपण कोणाचा द्वेष करत नाही,
आपल्यामध्ये सील असेल तर आपण अहंकार आपला कमी करू शकतो. आपल्यामध्ये सील सदाचार असेल तर आपण सर्वांवर प्रेम करू शकतो, सर्वांना आपुलकीने वागवू शकतो, सर्वांना माफ करू शकतो, सर्वांना समजून सांगू शकतो, स्वतः समजदारीने वागू शकतो. आणि म्हणून सील हा दागिना आहे, सील हा अलंकार आहे, सील हे धन आहे आणि सीलच जीवनाचा खरा आधार आहे. आणि बुद्धत्व प्राप्तीसाठी महत्त्वाची पारमी म्हणून सील पारमिता सांगितलेली आहे काय. तेव्हा निश्चितपणे आजचा हा सीलाचा जो उपदेश आहे त्याच्यामध्ये उपोषक सांगण्याचं तुम्हाला मी सांगितलं नाही आहे. उद्या उपोषथ आहे तर उद्या निश्चितच उपोषथाच्या महत्त्वाबद्दल उपोषथाबद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल. तर आपण सर्वांनी उपोषथाचे सुद्धा पालन करावे. दर 8 दिवसाला उपोषथाचं पालन केलं पाहिजे. 8 सील आहेत. दररोज जसे 5 सील आपण ग्रहण करतो पालन करतो तसं आठवड्यातून 1 दिवस प्रत्येकाने, याच्यात महिलांनीच उपोषथ पालन केलं पाहिजे असा काही विषय नाही. सील सर्वांसाठी आहे, सील पालन सर्वांसाठी आहे. मग तरुण असतील, तरुणी असतील, पुरुष असतील, स्त्री असतील. म्हणून तुम्हा सर्व मायबापांना मी सूचना करतो आहे की प्रत्येक दिवशी विशेषतः वर्षावासातील उपोषथाला आपण पालन करून महान पुण्याचे भागीदारी बनावे. आपल्या या शील पालनाच्या पुण्यामुळे आपल्याला निश्चितपणे सुगती प्राप्त होऊ शकते. बुद्ध काळात आपण जन्मास येऊ शकतो किंवा दुःखमुक्तीकडे आपल्या जीवनाची वाटचाल होऊ शकते. तेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये आपण सर्वजण जे काही शील सदाचाराचं पालन करीत आलात त्या पुण्यकर्माच्या प्रतापाने आम्ही आमच्या जीवनामध्ये जे जे म्हणून काही पुण्यकर्म संपादित केला आहे करीत आहोत त्या संपूर्ण पुण्यकर्माच्या प्रतापाने बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये तुम्हा सर्वांना सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त व्हावे अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.